काँग्रेसचे नेते नाना पटोले सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून। नानाजी, तुमचं खरं तर स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। तुम्ही पाहताय गेल्या 45 मिनिटांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये भेट सुरू आहे। कसं पाहताय या भेटीकडे? मी तर हे सरकारच बरखास्त करायला मागितलेली आहे। राष्ट्रपती मोदयांना आज पत्र लिहिलेलं आहे मी। माझा मुद्दा तो नाहीये। मुद्दा असा आहे की बीजेपी जी आहे ही केन प्रकारे कशी सत्ता मिळेल आणि इव्हेंट कसं करता येईल आणि जनतेचे मूळ प्रश्न कसे डायव्हर्ट करता येईल याच्यावर काम करणारी ही पार्टी आहे। महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे रब्बीचं हजारो हेक्टरचं पीक नाहीसं झालं। बेरोजगारांचा प्रश्न, महागाईचा पूर्ण आग महाराष्ट्रामध्ये लागलेली आहे। त्याच्यावर या सरकारचं लक्ष नाही। अशा पद्धतीचं इव्हेंट करायचं, विषयाला डायव्हर्ट करायचं आणि माननीय सुप्रीम कोर्टाने यांना 4 महिन्याच्या आत निवडणुका घ्यायला लावल्या होत्या, पण यांची परिस्थिती खराब असल्यामुळे ह्या निवडणुका कशा पुढे ढकलता येईल आणि राज ठाकरेला कालपर्यंत हे शिवा घालणारी लोक आज राज ठाकरे बरोबर बसतात आहेत। म्हणजे काही ना काही बस यांना सत्ता पाहिजे, सत्तेतून राज्य लुटायचं, संस्था लुटायच्या, हाच बीजेपीचा धंदा आहे। म्हणून मला वाटतं की या प्रश्नाकडे फार काही गांभीर्याने बघण्यासारखं काही मला वाटत नाही। पटोलेजी, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत। सर्वच पक्ष या निमित्तानं तयारी करतायत आणि याच पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार अशा चर्चा सुरू होत्या आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या संदर्भातलं सकारात्मक वातावरण होतं आणि अचानक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंची भेट घेतात। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपण कसं बघायचं या भेटीकडे? मी तुम्हाला एक सांगतो की या भेटीचं तुम्ही फार काही आगमोड करू नका। हे खोदा पहाड निघाला चुवा अशी परिस्थिती होणार आहे। दोघेही वेगळे वेगळे उत्तर आपल्याला देतील, कारण मी अनेक वर्षापासून पाहतो आहे। अशा फक्त विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी अशा पद्धतीचं एक इव्हेंट करायचं आणि त्याच्यामधून लोकांची दिशाभूल करायची, हाच एक प्रयत्न राहतो आहे। आणि भाजप पहिले लोकांचं घर तोडणं, दोन भावामध्ये भांडणं लावणं हे भाजपचा धंदाच राहिलेला आहे। त्यामुळे फार काही गांभीर्याने तुम्ही पण घेऊ नका। पण पटोलेजी, आता तुम्ही म्हणताय की गांभीर्याने घेण्याची गरज नाहीये, पण आत्ताची जी घडी चालू आहे त्याच्यामधली ही भेट महत्त्वाची ठरते। पण अजून एक गोष्ट जर अशी बघायची झाली तर ह्या भेटीनंतर जर हे दोन भाऊ एकत्र येतील की नाही हे आता येत्या काळात स्पष्ट होईलच, परंतु हे जर भाऊ एकत्र येण्याची भीती कुठेतरी भाजपला वाटते का आणि त्या अनुषंगाने ही भेट होते असं म्हणायचं का? काय वाटतं तुम्हाला? मला एक बघा, मी काही ठाकरे परिवारामधलं काही मी हे नाहीये, मध्यस्थी नाही किंवा कुठलं त्यांचा वकील नाहीये। त्याच्यामुळे मी त्या ठाकरे परिवाराच्या बद्दलचं काही भूमिका मांडणं हे चुकीचं ठरेल। एक, मी तुम्हाला एक सांगतो की महायुतीच्या बद्दलची प्रचंड राग महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे आणि हे जे राग कसा सणवता येईल आणि या पद्धतीचे इव्हेंट कसे करता येईल म्हणून फडणवीस हा प्रयत्न यशस्वी करतोय आणि म्हणून मी म्हटलं की तुम्हाला ही गांभीर्याने घेऊ नका असं माझा सल्ला आहे। पण पटोलेजी, आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, राज ठाकरे जर उद्धव ठाकरेंसोबत आले तर तुम्ही स्वागत कराल का महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंचं? बघा, माझा मुद्दा असा आहे की आज अजून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली नाही। प्रक्रिया जेव्हा सुरू होईल त्यावेळेस आम्ही स्पष्टता मांडू ना। आतापासून मग काय होणार, आता काय होणार याच्यावरती चर्चा राजकारणात केली जात नाही। ते वेळेवरच्या गोष्टी सगळ्या असतात। धन्यवाद पटोलेजी, तुम्ही आमच्यासोबत या संदर्भाबद्दली माहिती दिलीत आणि बातचीत केली त्या संदर्भामध्ये।